नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवरती तेजस स्टुडिओ मध्ये। आज आपण पाहणार आहोत आपल्या घरात दररोज वापरली जाणारी एक सोपी आणि उपयुक्त वस्तू म्हणजे इस्त्री। म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये इलेक्ट्रिक आयर्न असं म्हणतो। हिचं नेमकं काम कसं होतं किंवा याच्यामध्ये कोणते घटक असतात आणि त्याचं काय कार्य आहे, तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। इस्त्री हे एक इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे जी काय करते, कपड्यावरील सुरकुत्या रिंकल्स जे असतात ते काढण्यासाठी आपण काय करतो तर उष्णता निर्माण होते त्याच्यामध्ये आणि तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या कपड्यावर असणारे हे रिंकल्स हे नाहीसे होतात किंवा आपण ते दूर करण्याचं काम करतो या इस्त्रीच्या साहाय्याने। तर आपण ही पाहत आहात ती एक इस्त्री आहे। आता या इस्त्रीमध्ये कोणकोणते पार्ट्स असतात याविषयीची माहिती आज आपण घेऊया। तर याच्यातील पहिला जो पार्ट्स आहे याला आपण काय म्हणतो तर सोलो प्लेट म्हणतो। म्हणजे हा तळभाग आहे याचा। हा काय आता एकदम गुळगुळीत आणि हा कसा आहे एका मेटलचा बनलेला असतो आणि हा पार्ट जो आहे तो आपल्या कपड्याच्या संपर्कात येतो किंवा त्याच्याशी रिलेट होतो। सहसा हा भाग आहे ना अल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो आणि याच्या वरती आहे ना हे ब्लॅक कलरचं जे कोटिंग आहे ह्याला आपण नॉनस्टिक कोटिंग किंवा टेफ्लॉन कोटिंग असं म्हणतो। तर ह्याच्या आतमध्ये एक हिटिंग एलिमेंट असते। हे काय करतं, या इस्त्रीला उष्णता देण्याचं काम करतं आणि हे हिटिंग एलिमेंट नायक्रोम किंवा निकेलाइट क्रोमियम वायरचं बनलेलं असतं आणि हे या प्लेटच्या आत फिट केलेलं असतं। म्हणजे काय होतं तर त्याच्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो आणि त्याच्यातून उष्णता निर्माण होते। तसंच तिसरा एक पार्ट आहे तो थर्मोस्टेट। हा काय असतो तर तापमान नियंत्रित करणारा आहे। हा काय असतो तर बीम इलास्टिक स्ट्रिप वापरली जाते जी काय करते तर तापमानानुसार वागते किंवा उष्णता अधिक झाल्यास त्यातून करंट प्रवाहित करते किंवा थंड झाल्यास पुन्हा ती जोडते। अशा प्रकारे ती प्लेट आपल्याला इथं काम करताना पाहता येते। त्यानंतर असते ते टेम्परेचर कंट्रोलर नॉब, जो आपण वरून पाहत आहात की हा गोल फिरवला की आपण जसं पाहिजे तसं आपण टेम्परेचर सेट करतो। हे कसं, जसं की आपण कोणतं कापड यूज करतो इस्त्री करण्यासाठी, कॉटन आहे, सिल्क आहे, नायलॉन आहे किंवा वूल आहे, याच्यानुसार आपण ते ऍडजस्ट करतो। त्यानंतर आपल्याला पायलट लॅम्प दिलेला असतो। अशा प्रकारचा आपल्याला पायलट लॅम्प पाहायला मिळतो। याच्यातून आपल्याला समजतं की इस्त्री ऑन आहे किंवा ऑफ आहे किंवा हिटिंग चालू आहे किंवा बंद आहे, याच्यातून आपल्याला समजतं। त्यानंतर बॉडी हँडल, अशा प्रकारचा आपल्याला बॉडी हँडल पाहायला मिळतो जो काय करतो उष्णतेपासून आपलं रक्षण करतो, कारण की हा प्लास्टिकचा बनलेला असतो व हे आपल्याला पकडण्यासाठी व ग्रिप करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आपण यूज करू शकतो। त्यानंतर या अशा प्रकारचे आपल्याला कॉर्ड पाहायला मिळते। याच्यातून काय होतं तर पॉवर सप्लाय प्रवाहित होतो। काही इस्त्रीमध्ये हे स्वेल कॉर्ड असतात जे 360 डिग्री फिरतात, म्हणजे याच्यामध्ये आपण कशा प्रकारे फिरू शकतो अशा प्रकारचे आपल्याला कॉर्ड्स पाहायला आपल्याला मिळतात। अशा प्रकारे आपल्याला हे काही महत्वाचे पार्ट्स आपण इस्त्रीमध्ये पाहिलेले आहेत। तर आता आपण जाणूया की इस्त्रीचं ऍक्च्युअल वर्किंग कशा प्रकारे होतं, तर चला ते पाहू। आता इस्त्रीचं कार्य हे खूप सोपं आहे। आपण काय करतो, जेव्हा स्विच ऑन केल्यावर विद्युत प्रवाह त्यातून प्रवाहित होतो व हिटिंग एलिमेंट जे आहे ते काय होतं ते हीट व्हायला सुरुवात होते। म्हणजे सोलोलाइट प्लेट जे आहे ते हळूहळू आपल्याला गरम होताना इथं पाहायला मिळते व थर्मोस्टेट मधील जे बिमेस्टेलिक स्ट्रिप असते ते काय करते तर तापमान जर वाढलं तर ते जे इलेक्ट्रिक प्रवाह करणारे जे कॉन्टॅक्ट आहेत ते तोडण्याचं काम करते। तोडण्याचं म्हणजे काय करते तर इलेक्ट्रिक प्रवाह तिथून प्रवाहित होऊन देत नाही। म्हणजे गरजेनुसार पुन्हा ज्यावेळी तापमान कमी होईल त्यावेळी ते पुन्हा जोडते। म्हणजे काय काम करतं ते ज्याप्रमाणे तापमान वाढेल किंवा कमी होईल त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करणं किंवा न करणं अशा प्रकारे काम होताना आपल्याला इथं पाहायला मिळते। त्यामुळे आपल्याला तापमान हे व्यवस्थित राखता येतं किंवा आपल्याला ते कंट्रोल करता येतं। आजकाल बाजारात बऱ्याच ऍडव्हान्स इस्त्रीज आलेल्या आहेत, म्हणजे किंवा आयर्न्स आलेले आहेत ज्यात खूप सारे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात। जसे की तुम्ही स्टीम आयर्न पाहिले असेल, त्यात काय आहे तर पाणी टाकण्याची सोय असते किंवा ते वाफेवरती सुद्धा इस्त्री करू शकतो। तसेच सेल्फ क्लिनिंग फंक्शन्स असतं, त्याच्यामध्ये ऑटो शट ऑफ फीचर्स असतात, स्प्रे मिस्ट बटन्स असतात। अशा प्रकारचे आपल्याला काही वेगवेगळे नवीन फीचर्स पाहायला मिळतात। तसेच आता ही इस्त्री आहे, ही इस्त्री आपला वापरताना काय काळजी घ्यायची किंवा काय आपण त्याच्या टिप्स घेऊ शकतो, तर इस्त्री वापरताना काही काळजी घेणं गरजेचं असतं। जसं की पाणी वापरताना इलेक्ट्रिक पार्ट्स ओले होऊ नयेत
हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. इस्त्री बंद करताना प्लग काढा. त्याचबरोबर सोलो प्लेट एकदम स्वच्छ ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जर सोलो प्लेट खराब असेल तर तुमचे कपडे हे खराब होऊ शकतात किंवा त्याच्यावरती डाग जर पडला असेल तर ते तुमच्या कपड्यांना लागू शकतात. तसेच योग्य तापमान तुम्ही निवडलं पाहिजे. जशी तुमचे कपडे असतात तसे तुम्हाला वेगवेगळे टेम्परेचर सेटिंग करावं लागतं. उगाच जिथं गरज नाही तिथं जास्त ठेवलं तर तुमचे कपडे जळू शकतात. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती इलेक्ट्रिक आयर्नची म्हणजेच इस्त्री याविषयीची. जर माहिती उपयोगी वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तेजस स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला आज असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन येत जाईन. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.